तर मित्रांनो, वांग्या बॉयज मित्रमंडळाला बाय बोलून निघालोच होतो की अचानक भेट झाली 1 तासापासून थांबलेल्या ऐकत नाही मित्रमंडळाची. नाही म्हणजे सैतानापेक्षा कमी म्हणून चालणार नाही यांना, कारण का मी कुठे असणार त्याचा अंदाज घेऊन मुंबईच्या कानाकोपऱ्यातून निघून येऊन भेटीला आलेल्या सैतानांना बघून काळीज वळ खाली तर झालेच, पटकन मनात आले कॅरमला बसल्यावरती जेवढा गोंधळ असतो तो आज बड्डेला नक्की पाहायला भेटेल, ते पण अपरात्री. बऱ्याच दिवसानंतर आपल्या या तराड भावांचे दर्शन झाले होते. मग काय सज्ज झालो विराजचं ऐकायला कामजाम. यांना बघून असं तर वाटत तर नक्की होतं की यांचा कार्यक्रम आधीच झालेला असावा. असो, आपलेच आहेत. मग काय निदर्शनाखाली आला आमचा आशिकप्रेमी मित्र विवेक, ज्याने आत्ताच लग्न करून लग्नाला तर बोलवलं होतं, पण सोय मात्र झालीच नव्हती कोणाची. सोडा, झाले ते चांगलंच झालं. सर्व मित्रांचा एक दिवस जगायचा मात्र त्यांनी नक्की वाढवला. या ग्रुपची तर मजाच वेगळी आहे. मी एकटा भारतीय विद्यापीठचा, पण बाकीचे तर सगळे तेरणाचे. दिवे मात्र सर्वांनी सारखेच लावले, तरी पण पाठ काय मात्र त्यांनी सोडली नाही आपली. तर या बघूया आपल्या वाढदिवसाचा पराक्रम. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या प्रवासात. आनंदाचे डोहाळे एक नवा प्रवास. मग काय सुरू केली बड्डेची तयारी. कोण बोलेल ना की मित्र कशासाठी दिलेत, तर मी बोलीन एकदा नक्की बघा आमच्यात येऊन. हे असं लहान मुलांचे रेडियम बड्डेला आणून प्रेमनी तर बड्डेची रोषणाईच करून टाकलेली. त्याला वाटलं आज मी मोठा पराक्रमच केला असावा. हे बघून असं तर वाटत होतं की कोणतीच पोरगी आपल्या आयुष्यात 2 मिनिटं पण थांबणार नाही, पण एक 6 वर्ष थांबली कशी बशी. असो, ते जाऊ द्या. मग आला परत विवेकवरती, घेतली थोडी त्याची फिरकी. आता कुठे गरम गरम संसाराला लागलाय आणि आता नाटक करतोय. चला रे लवकर घरी. एक सांगतो मित्रांनो, ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटतो ती गोष्ट नक्की करा. मग तो आनंद भले तुम्ही पाप करून भेटत असेल तरी चालेल, आणि तुम्हाला खरंच पाप करायचं असेल तर खुलेआम करा. 4 चौघात उगाच लोकांना दाखवू नका. मी नाही त्यातली आणि कडी लावत आतली. थोडा बिंदास बाटली, पण इतकं करा भला की समोरच्याची आपल्याला बघून पाहिजे फाटली. एवढं ज्ञान देऊन मी निरोप घेतो. भेटूया पुढील भागात. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बघूया आणि मजा घेऊया.